आता सर समजा एक अंदाज आपल्याला जर समजा इतर पिकांमध्ये देखील तंत्रज्ञान न्यायचंय, हो एआयचं मॉडेल न्यायचंय, हो तर सरकारला जास्तीत जास्त किती खर्च करावा लागेल? आम्हाला 25-50 कोटी पाहिजे फक्त. फक्त 25-50 कोटी आता बघा ना तुम्ही, आज या ऊसाच्या उत्पादनामुळे आणि रिकव्हरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा किती फायदा होईल, देशाचा किती फायदा होईल. हे जर सगळीकडे जर केलं आपण, तर 40-50% जर उत्पादन वाढलं तर तुमची जीडीपी वाढणार आहे, प्रांताची वाढणार आहे, सरकार भारत सरकारची पण वाढणार आहे. आणि हे आपल्याला सगळ्या देशात करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार, हो, जमीन चांगली राहते, खराब जमिनीचं होत नाही. आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण काय होतं, जास्त पाणी देऊन जास्त खत घातलं की ते पोटात जातं, मग ते शिपेज ज्याला म्हणून त्यातनं ते विहिरीत जातं, ते तुम्ही पिताना आजारी पडतं. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आहे, हो. भाजीवाला जास्त औषधं मारणार. जुन्नर मध्ये झारखंड नावाचं गाव आहे, इंदापूर, तिथे जवळपास सगळे लोक कॅन्सरने आजारी आहेत. हा फायदा समाजाचा होईल, तो वेगळाच. कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या, नाही तर भाजीपाला घ्या, नाही तर फळं घ्या, त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे. कधी विषमुक्त आहे. आता आपल्याकडे ते फायटोसॅनिटरी मिळत नाही, कारण तुम्ही औषध ढंबर मारता. बरोबर. त्यामुळे ते मार्केट तुम्हाला मिळेल. पण समजा त्यातून हे बटाटा किंवा हे आपलं टोमॅटो वगैरे उत्पन्न भरपूर वाढलं तर आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही निर्माण होऊ शकते. जशी वाईन आहे, द्राक्षापासून वाईन करतात, किंवा आपण केचप आहे, तशा इंडस्ट्रीज उभे राहतील. तरुण पोरांना एक तरुण पोर बाहेर काढणार नाही.